नमस्कार गाईज, माझं नाव अक्षय देशमुख आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपला एक स्टुडंट आहे. त्यांनी एक कॉपर सेक्टरमध्ये ॲनालिसिस केलं. कॉपर सेक्टरमध्ये त्याला फ्लॅग अँड पोल पॅटर्नचा ब्रेकआउट दिसला. जसं त्याला फ्लॅग अँड पोल पॅटर्नचा ब्रेकआउट दिसला, त्याने ब्रेकआउट कॅन्डलमध्ये आपले सगळे कन्फर्मेशन मॅच झालेत का ते बघितलं. त्यानंतर त्याला कळलं की अरे आपले कन्फर्मेशन सगळे मॅच झालेत. त्यांनी कॉपर सेक्टरमधली अशी कंपनी शोधली जी कॉपर मायनिंग करते. कॉपर मायनिंग पासून ते फिनिश सेलेबल प्रोडक्टपर्यंत अशी एक कंपनी मार्केटमध्ये आहे, हिंदुस्तान कॉपर. जी ही कंपनी मार्केटमध्ये सगळे जे कॉपर जे मॅन्युफॅक्चरिंग करते, कॉपर मायनिंगपासून सेलेबल प्रोडक्टपर्यंत सगळ्या गोष्टी हिंदुस्तान कॉपर ही कंपनी करते. त्यांनी हिंदुस्तान कॉपर या कंपनीचा ॲनालिसिस केलं. त्या ॲनालिसिस करताना त्याला दिसलं की अरे हिंदुस्तान कॉपरमध्ये पण एक पॅटर्न बनला आहे, इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर. त्या इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्नच्या ब्रेकआउटला त्याने एंट्री घेतली. नंतर डेली टाईम फ्रेमला त्यांनी बघितलं की अरे भाई इथे पण एक फ्लॅग अँड पोल पॅटर्नचा ब्रेकआउट दिसला. त्यांनी फ्लॅग अँड पोल पॅटर्नच्या ब्रेकआउटला एंट्री घेतली. 365ला त्यांनी एंट्री घेतली. स्टॉप लॉस त्यांनी 2% खाली लावला ब्रेकआउट कॅन्डलच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खाली. आणि नंतर त्यांनी एक टार्गेट डिसाईड केलं. 475चं त्यांनी टार्गेट लावलं आणि जवळजवळ त्यांनी विदिन जस्ट 2 वीक्समध्ये हा टार्गेट अचीव्ह केला. जवळजवळ त्यांनी 2 आठवड्यात 30% रिटर्न त्यांनी कॅच केलेला आहे. तुम्हाला सुद्धा जर हे स्टॉक मार्केटमधलं इंट्राडे करायचं असेल, स्विंग ट्रेडिंग करायचं असेल, पोझिशनल ट्रेडिंग करायचं असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, मल्टीवेगल स्ट्रॅटेजी शिकायची असेल, अशा सगळ्या जर गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर नक्की मला कॉल करा. मी स्वतः स्टॉक मार्केट एज्युकेशन प्रोव्हाइड करतो फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स. थँक्यू सो मच.